दीडच वर्षात पहिल्या मोठ्या बंडाला सामोरं जावं लागू शकतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी बंडाचं निशाण फडकवलंय आणि अजित पवारांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय. त्यामुळे भुजबळांच्या मनात काय हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. नाराज छगन भुजबळांनी एल्गार पुकारलाय. तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार. त्यांचा हा एल्गार बंडाचं निशाण तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सगळे लढायला तयार, रस्त्यावर लढाई होणार तयार. भुजबळांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपल्या मनातली सगळी खदखद बाहेर काढली. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तुम्ही असं करू नका. तटकरेंनी पण केलं. तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या. आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे. सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते. शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल. नाही, भुजबळांनी संपूर्ण राज्यात जाण्याचा निर्धार बोलून दाखवला आणि ओबीसींना एक है तो सेफ हैचा नारा दिला. गावागावातून फोन येतातच आहे, जिल्ह्यातून फोन येत आहेत, राज्यातून फोन येत आहेत. भुजबळ साहब आओ, हम आपके साथ है, ताकत बढ़ाओ. आणि होय, आणि होय खरं आहे, मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. आणि एवढंच नाही तर अनेक राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार पुकारणार. भुजबळांनी त्यांचा एल्गार म्हणजे अस्तित्वाची लढाई म्हटलंय. त्यामुळे भुजबळ कमालीचे दुखावले गेलेत हे स्पष्ट होत आहे. त्यांना मला सांगायचं आहे, मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब. मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब. एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी. भुजबळांनी त्यांच्या नाराजीची 5 कारणं सांगून पक्ष नेतृत्वाचे अक्षरशः वाभाडे काढले. एक तर राज्यसभेत त्यांना पाठवलं नाही, दुसरं लोकसभेचं तिकीट त्यांना सांगूनही दिलं नाही, विधानसभेला त्यांना उभं राहायला लावलं, चौथं कारण आमदार म्हणून निवडून आल्यावर त्याचा राजीनामा देऊन दिल्लीत जायला सांगितलं, आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा जो म्हणजे मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं नाही, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही. अरे 1 आठवडा गेला, माझं नावच कोणी घेईना. 2 आठवडे गेलं, नावच आहे ना. 3 आठवडे झाले, नावं संपायची पाळी आली, तरी नाव 4 आठवडे झाले. आता हे शेवटी 2-4-5च राहिले होते जाहीर व्हायचे. मी म्हटलं बस आता किती थांबायचं, मला करा. मी तर मागितलं नव्हतं, तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो. उभं राहण्याची तयारी केली आणि वाट बघतोय. मी काही सहन करणार नाही. मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही. तुम्ही लढायला तयार. त्यामुळे भुजबळ आता थेट आरपारच्या लढाईला मैदानात उतरले. पाठिंबा देणार. मोदी शहा यांनी लोकसभेसाठी आपलं नाव घेतलं होतं असं भुजबळ म्हणाले. तर मंगळवारी मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला होता हेही सांगून टाकलं. त्यामुळे अजित पवार यांच्यापासून दूर जाणाऱ्या भुजबळांची वाट भाजपच्या दिशेनं तर जात नाहीये ना, असा प्रश्न अनेकांना पडलाय. एवढंच सांगतो, कभी डर न लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर. मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि मंत्रिपदावरनं डावललं गेल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिला. विशेष म्हणजे अजूनही भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या एकाही वरिष्ठ नेत्यानं भुजबळांची भेट घेतलेली नाहीये. लवकरच भुजबळांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू असं सुनील तटकरेंनी सांगितलं. त्यावर ठीक आहे पाहू अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. प्रश्न जो आहे तो हा नुसता मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा. जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत? काय घर की मुर्गी दाल बराबर. अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे जास्त आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी गेल्या 2 दिवसांपासून घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची जास्त चर्चा आहे. अशातच छगन भुजबळांनी निर्णय प्रक्रियेत आपल्याला सहभागी करून घेतलं जात नाही असं सांगतानाच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला होता. भुजबळांनी आजही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. कशासाठी? याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा? काय हेतू आहे? काय बिघडलं? ठीक आहे, मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तेव्हा तो मुद्दा नाही. सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार. परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे जास्त आहे. छगन भुजबळांनी आपली नाराजी थेटपणे जाहीर केलेली असतानाच पक्षाचे नेते तोंडटेकलेपणानं भुजबळ आमचे नेते आहेत, भुजबळांची नाराजी दूर करू असं सांगून सारवासारव करताना दिसून आले. मात्र पक्ष नेतृत्वासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही भुजबळांबाबत काहीशी सावध भूमिका घेतल्याचं दिसतं. गेल्या 2 दिवसांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कुणीही नाराज भुजबळांशी थेट भेट घेऊन समजूत काढलेली नाही. अशातच आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भुजबळांची लवकरच भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू असं म्हटलंय. गेले 2 दिवस माझं समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणे चर्चा चालू आहे. मला असं वाटतं या विषयावरती 1-2 दिवसामध्ये पडदा नक्की पडेल. तुम्ही भेटायला जाणार आहे, तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ. भुजबळांच्या नाराजीवर 1 ते 2 दिवसात पडदा पडेल असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला. त्यावर भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली. तटकरे असं म्हणालेले आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ. ठीक आहे बघू. भुजबळांच्या या नाराजीवरून आलेली संधी साधत विरोधकांनी टोले हाणले. छगन भुजबळ यांच्यासारखा नेता ज्याने अजित पवार यांचा गट स्थापन करण्यामध्ये, मी पक्ष म्हणत नाही, गट स्थापन करण्यामध्ये एक भूमिका बजावली, महाराष्ट्रातल्या एका सामाजिक प्रश्नावर एक आपली भूमिका घेतली. आज ते काय बोलतायत, ते काय रडतायत, कोण दादा, कसला वादा, म्हणजे ह्या टोकापर्यंत भांडणं पक्षात सुरू आहेत. एनसीपीतल्या फुटीनंतर अजितदादांसोबत आलेल्या भुजबळांचं आता एनसीपीतल्या पक्ष नेतृत्वाशी खरंच फाटलंय का? की अजितदादांनी जाणीवपूर्वक भुजबळांचं राजकीय बळ कमी करण्याकरता त्यांचे पंख छाटले? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक. दरम्यान लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत छगन भुजबळांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम केलं. आपण त्याचे पुरावे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिलेत. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान मिळालं नाही असा दावा शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी केलाय. भुजबळांनी कितीही ढोंग केलं तरी राजीनामा देण्याची हिंमत त्यांच्यात नाही. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं खुलं आव्हान सुहास कांदे देतात. ओबीसींच्या नावाखाली भुजबळांनी मांडलेलं दुकान अजित पवारांनी बंद केलंय. त्याबद्दल आपण अजित पवारांचे आभारी आहोत असंही सुहास कांदे म्हणालेत. विधानसभेला सुद्धा त्यांनी विरोधात काम केलं. माझ्या विरोधात त्यांचा पुतण्या दिला, त्यांनी माझ्या इथे येऊन प्रचार केला, त्याचेही पुरावे आम्ही वरिष्ठांकडे दिले. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे विरोधात काम केलं, त्यांनी पक्षाबरोबर महायुतीबरोबर जी गद्दारी केली, त्या गद्दारीचं फळ त्यांना हे मिळालेलं आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मंत्रिमंडळ म्हणजे काय, मंत्रिमंडळ त्यांच्या घरचं आहे काय? मंत्रिमंडळाला दरवेळेस स्थान ओबीसीच्या नावाखाली मुलाला राज्य याच्यावर घ्यायचं, विधान परिषदेवर घ्यायचं, स्वतःला मंत्रिपद द्यायचं, पुतण्या विरोधात गद्दारीत उभा करायचा. त्यांचे काय घरचे थोडी आहे? आणि ओबीसीच्या नावाखाली त्यांनी दुकान मांडलेलं आहे.
हे दुकान बंद केलं अजितदादाने, मी अजितदादाचे आभार मानतो. त्यांच्यामध्ये ऍक्टिंग ही कुठून कुठून भरलेली आहे, ते ऍक्टिंग करतात. मी त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो, तुम्ही फक्त राजीनामा द्या, तुमच्यात हिंमत असेल. त्यांच्यात हिंमतच नाही राजीनामा द्यायची, ते ऍक्टिंग करतात, ते राजीनामा देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, हा सुहास कांदे त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि राज्य